नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्त्या संदर्भामध्ये तारीख ठरवण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी हप्त्यासोबतच पी एम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता हा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे का. यासोबतच आता कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो व किती शेतकरी यामधून वगळण्यात येणार आहे या संदर्भात इम्पॉर्टंट नोट्स हा पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर शासकीय साईटवर हे दिसून येतं आपल्याला. तर यामध्ये काय काय आहे त्यामध्ये मुद्दे व नमो शेतकरी योजनेचे हप्ते व पी एम किसान योजनेचा एकत्रित हप्ता आणि इम्पॉर्टंट नोटीसमध्ये कोणकोणती माहिती हे देण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना पुढील हप्ता हा मिळणार आहे व कोणते शेतकरी यामधून बाद होणार आहे याची स्पष्टता आज कुठं सरकारने हे दिलेली आहे. आता मागील काळामध्ये 21वा हप्ता हा पी एम किसान सन्मान निधीचा 19 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू इथून हा देण्यात आलेला होता. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता नवीन फार्मर रजिस्ट्रेशन KYC या संदर्भामध्ये देखील या पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे. आणि आता इम्पॉर्टंट नोटीस म्हणजे इम्पॉर्टंट माहिती कोणती आहे का, जेणेकरून आता ज्या शेतकऱ्यांना चालू हप्ता हा पी एम किसानचा मिळत आहे, नमो शेतकरी योजनेचा मिळत आहे, पण त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता हा मिळणार नाही आहे, त्यांची नावे या योजनेमधून कापण्यात येणार आहे. यासाठी महत्त्वपूर्ण माहिती ही पोर्टलवर देण्यात आली आहे. आता त्यामध्ये सविस्तर डिटेल माहिती आपण बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. विभागाने पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषाअंतर्गत येऊ शकणार नाही संशयित प्रकरणे ओळखली आहेत. यामध्ये उदाहरणार्थ खालील बाबीचा समावेश दिला, म्हणजे कोणकोणते लाभार्थी यामधून वगळण्यात येणार आहे याचे खालील हे मुद्दे हे नमूद केलेले आहेत. तर पहिला मुद्दा कोणता आहे, 1 फेब्रुवारी 2019 नंतर 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यानंतर मालकी जमीन ज्यांची जमीन मालकी हप्ता प्राप्त केलेले शेतकरी व एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्याची प्रकरणे. उदाहरणार्थ म्हणजे एका जर परिवारामध्ये जास्त सदस्य जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा पुढील योजना मिळू शकत नाही. त्यामध्ये पती व पत्नी दोघेही आणि प्रौढ सदस्य व अल्पवयीन सदस्य इत्यादी. अशा प्रकरणामध्ये प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ हे तात्पुरते रोखून ठेवण्यात म्हणजे तात्पुरता लाभ हा थांबवून ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी पी एम किसान वेबसाईट, मोबाईल ॲपवरील KYC, किसान मित्र चॅटबॉटवर आपली पात्रता स्थिती हे तपासावी. म्हणजे हा ते संपूर्ण माहिती हे पडताळल्यानंतर शेतकऱ्यांना लाभार्थ्यांचे पैसे हे मिळणार आहेत. तोपर्यंत काही लाभार्थ्यांचे पैसे हे थांबवून ठेवण्यात येणार आहे. तात्पुरते लाभ हे रोखून ठेवण्यात आलेले आहे, असं देखील या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमोचा आणि पी एम किसानचा हप्ता आता पुढील येणारा हा संपूर्ण लाभार्थी तपासणी करूनच येणार आहे. म्हणजे पी एम किसान योजनेचा आता लाभ ज्या शेतकऱ्यांना आता पी एम किसानचा हप्ता 21वा मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्तासुद्धा समोरीलचा हप्ता जो काय 8वा हप्ता हाता येणार आहे तो हप्ता मिळणार आहे. पण 22वा हप्ता पी एम किसानचा हा प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण ह्याच्या माहितीनुसार जे काय आता यांनी निकष लावले त्यामध्ये पडताळणी होईल. पडताळणीनंतर परत लाभार्थी बाद करण्यात येईल व जे लाभार्थी बाद करण्यात येईल म्हणजे अपात्र करण्यात येईल त्यांना आता पुढील हप्ता हा मिळणार आहे. तर ही होती शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीची अपडेट.